नमस्कार मित्रांनो, आज आपण शेकडेवारीचा पार्ट 3 पाहूयात. प्रश्न असा दिला आहे, की एका विद्यार्थ्याला मराठीमध्ये 85, हिंदीमध्ये 80, इंग्रजीमध्ये 75, सायन्समध्ये 70 मार्क्स मिळालेले आहेत. त्या मुलाला टोटल 80% मिळालेले आहेत. तर त्या मुलाला गणितामध्ये किती मार्क्स मिळाले हे आपल्याला शोधायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम पर्सेंटेजचा फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे. तर पर्सेंटेजचा फॉर्म्युला आहे पर्सेंटेज बरोबर ऑब्टेन मार्क्स डिवायडेड बाय टोटल मार्क्स मल्टिप्लाइड बाय 100. आता आपल्याला ऑब्टेन मार्क्स काढायचे तर त्याला आपण x मानूया आणि टोटल मार्क्सला आपण 500 लिहू शकतो. कारण परीक्षा ही 5 विषयांची आहे. प्रत्येक विषयाचे 100 मार्क्स, तर टोटल परीक्षा 500 मार्क्सची आहे. या दोन किमती आपण वरील इक्वेशन मध्ये टाकूया तर आपली इक्वेशन तयार होते 80% म्हणजेच 80/100 बरोबर x/500. या इक्वेशनला मी पुन्हा सिम्प्लिफाय करू शकतो, म्हणजेच डावी बाजू उजव्या साईडला आणि उजवी बाजू डाव्या साईडला लिहितोय, कारण मला x ची किंमत काढायची आहे. त्यानंतर मी x ची जर किंमत काढली तर x बरोबर 80 गुणिले 500 भागिले 100 म्हणजेच x ची किंमत आहे 400. याचाच अर्थ त्या मुलाला 500 पैकी 400 मार्क्स मिळाले. आता आपल्याला टोटल मिळालेल्या मार्क्सचा वापर करून गणितामध्ये किती मार्क्स मिळाले हे काढायचे आहे. तर ऑब्टेन मार्क्स बरोबर मराठी, हिंदी, इंग्रजी, सायन्स आणि मॅथ्स या विषयामध्ये मिळालेल्या मार्क्सची बेरीज म्हणजेच ऑब्टेन मार्क्स. तर आपण या सर्व किमती आता या इक्वेशन मध्ये टाकूया. तर त्यानुसार आपलं इक्वेशन बनतं 400 बरोबर 85 अधिक 80 अधिक 75 अधिक 70 अधिक मॅथ्सचे मार्क्स, म्हणजेच 400 बरोबर 310 अधिक मॅथ्स. तर मॅथ्समध्ये त्या मुलाला 90 मार्क्स मिळालेले आहेत. Please like, share and subscribe our channel. Thank you.